नमस्कार. झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत गवारीची भाजी. या गवारीची भाजी करण्यासाठी गवार निवडून पाण्यात टाकली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही गवार निवडून तुकडे करून बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तसंच त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. लसूण आणि जिरं बारीक ठेचून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये नाही फिरवायचं, ठेचून घ्यायचं आहे म्हणजे त्याची ओरिजिनल चव राहते आणि भाजी छान होते. पावभाजी मसाला थोडासा, घरचा मसाला, मीठ चवीपुरतं मीठ, हळद आणि गोडा मसाला थोडा घेतलाय आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, 2 टोमॅटो बारीक चिरलेले. आता हे करण्यासाठी आपण गॅस ऑन करूया. गॅस ऑन केलाय आणि ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल फोडणीला घेतलेलं आहे आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करणार आहे. प्रथम आपण यामध्ये लसूण आणि जिरं जे ठेचून घेतलं होतं ते टाकलं. लसूण जिरं टाकलं. ते लसूण जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ती धुवून घेतलेली गवार होती ती टाकली. धुवून घेतलेली गवार टाकली. आता ती फोडणी छान बसावी म्हणून चमच्याने हलवून आपण मिक्स करूया. फोडणी सर्व भाजीला मिक्स होईल असं आपण बघूया. तेल तापलेलं होतं म्हणून गॅस आपण थोडा कमी केलाय आणि आपण ही फोडणी सगळ्या भाजीला छान बघा. तुम्हाला दिसत असेल गवारची भाजीला आपण लसूण जिऱ्याची जी हे होती फोडणी होती ती छानशी मिक्स केलेली. आता यामध्ये आपण मीठ टाकतोय. मीठ टाकलं, चवीपुरतं मीठ घेतलं. त्यामध्ये आता हळद टाकूया. हळद टाकली. हळद आणि मीठ मिक्स करूया. त्यामध्ये आपण गोडा मसाला आता घेतलेला थोडासा होता तो टाकूया. गोडा मसाला, घरचा हे आपला मालवणी मसाला नाही, पावभाजी मसाला घेतला, थोडा घेतला होता तो पावभाजी मसाला टाकला. त्यामध्ये टोमॅटो घेऊन टाकणार होता आपण. बारीक चिरलेला टोमॅटो टाकला. मिक्स करतोय आपण छानसं. आता यामध्ये लाल तिखट टाकलं. आपला घरचा मसाला जो होता तो टाकला. हे सगळं मिक्स करतोय आपण. बघा तुम्हाला दिसत असेल फोडणी आपली छान बसले. सर्व मसाले, हळद, तिखट, मीठ सगळं मिक्स केलेलं आहे. टोमॅटो पण त्याच्यामध्ये घालून आपण सगळं मिक्स केलेलं आहे. खूप छान दिसते भाजी. वास पण खूप छान येतोय. ही गवार जी होती ना ती गवार कोवळी होती आणि गावठी होती आणि कोवळी आणि गावठी असल्यामुळे अतिशय टेस्टी लागते ही भाजी. तर आता यामध्ये आपण ही गवार रसभाजी सारखी करणार आहोत. म्हणजेच भाकरी, चपाती आणि भाताबरोबर सुद्धा खाता यावी यासाठी त्याचा ओलसरपणा आमचा आहेच, पण तरी देखील त्याच्यामध्ये आपण एक छोटासा ग्लास, एक अख्खा ग्लास पाणी टाकलं. पाणी टाकल्यामुळे ही जी भाजी होणार आहे ही आपली रस भाजी होणार आहे. आणि आता हे सगळं झाल्यानंतर आपण पाणी पण त्यात मिक्स केलं आणि या कुकरला आपण झाकण लावणार आहोत. झाकण लावल्यानंतर याची 1 शिट्टी आपण काढून घेणार आहे. किती शिट्टी घेणार आहे? 1 शिट्टी. 1 शिट्टी घेऊन आता गॅस पण आपण फुल केलाय. फुल ह्या मोठ्या गॅसवर फुल गॅसवर 1 शिट्टी आपण करून घेणार आहे. दिसत असेल तुम्हाला गॅस फुल केलाय आणि 1च शिट्टी आपण करणार आहोत त्याची. गॅस चालू आहे. कुकरची शिट्टी आता होईल थोड्या वेळात. आवाज येतोय बघा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्याने काय ट्रिक्स वापरल्या, कशी ही भाजी केली हे लक्षात येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
शिटी होत आलेली. आता एकच शिटी करायची आपल्याला. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शिटी एक होती आहे बघा, एक शिटी झालेली. आपण आता गॅस बंद करतोय. गॅस हा बंद केलेला आहे. आता हा कुकर लगेच उघडायचा नाहीये, तर तो थंड झाल्यानंतर उघडायचा आहे. थंड झाल्यानंतर उघडून बघणार आहोत आपली भाजी कशी झाली ते. बघूया कुकर थंड झालाय काय. झालाय, थंड झालाय कुकर. हे पण झाले. आता आपण कुकर उघडून बघणार आहोत आपली भाजी कशी दिसते ती, कशी झाले ते. अरे वा, बघा किती सुंदर, किती छान झाली आपली भाजी. खूपच छान झाले. रस भाजी झालेले. भाताबरोबर सुद्धा खाऊ शकाल आणि चपाती भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकाल. बघा, खाण्यासाठी सर्व करूया आपण भाजी. खाण्यासाठी सर्व केलेली आहे भाजी. यावर आता वरून थोडीशी कोथिंबीर आपण घेणार आहोत. बघा किती छान दिसते आपली भाजी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाहिलं किती झटपट, कमी वेळात आणि कुकरमध्ये केल्यामुळे छानशी झालेली ही भाजी आपली. आता जर आपल्याला गवार ही थोडी जून असेल तर 2 किंवा 3 शिट्या करायच्या. आपल्या गवार कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आता ही गवार आपली कोवळी आणि गावठी असल्यामुळे आपण एका शिटीमध्ये केली. खूप छान टेस्टी झाली भाजी. खूप वासही देखील छान येतोय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.